जगात जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा स्वतःच्या अस्तित्वासाठी एकच वेगळा संघर्षमय प्रवास करतो आणि असाच प्रवास करतो ॲमेझॉनच्या आणि अरिनोको नदीत या खोऱ्यामध्ये खोल तळात सापडणारा डोराडो नावाचा कॅटफिश। पण आता निसर्गात वाढत चाललेल्या मानवी हस्तक्षेपामुळे डोराडो कॅटफिशच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय। पाहूया यावरचा आमचा विशेष रिपोर्ट। निसर्ग वैविध्यपूर्ण जीवसृष्टीनं नटलाय। लहान असो किंवा मोठा, या निसर्गातला प्रत्येक जीवजंतू आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आणि त्यासाठी मैलोन मैलाचा प्रवासही करतो। यातल्या प्रत्येक जीवाची कहाणी वेगळीच आहे। अशीच कहाणी ॲमेझॉनच्या खोऱ्यातल्या डोराडो म्हणजेच गिल्टेड कॅटफिशची आहे। डोराडो कॅटफिश फिमेलोडिडे कुटुंबातील कॅटफिशची एक प्रजाती आहे, जे ॲमेझॉन आणि ओरिनोको नदी खोऱ्यांमध्ये आणि फ्रेंच गयानाच्या प्रमुख नद्यांमध्ये सापडते। या माशाला त्याच्या सोन्या चांदीसारख्या त्वचेमुळे गिल्टेड कॅटफिश म्हणून ओळखलं जातं। या माशाची लांबी 2 मीटरपर्यंत वाढते। जेवढं अजब या माशाचं रूप, तितकंच अविश्वसनीय डोराडो कॅटफिशचा स्थलांतरणाचा प्रवास आहे। महाकाय डोराडो कॅटफिश कोणत्याही माशापेक्षा सर्वात लांब गोड्या पाण्यातील स्थलांतर करतो। तो अँडीज पर्वतरांगापासून ॲमेझॉनच्या मुखापर्यंत आणि नंतर पुन्हा परतीचा असा 11,600 किलोमीटरचा प्रवास करतो। दरवर्षी पावसाळ्यात ॲमेझॉन नदी रौद्र रूप धारण करते आणि ॲमेझॉन नदी या वाढत्या प्रवाहासोबत सुरू होतो डोराडो कॅटफिशचा सुमारे 7,000 मैलांचा हा प्रवास। जगातील सर्वात लांब गोड्या पाण्यातील स्थलांतर मानला जातो। डोराडो कॅटफिश अँडीज पर्वतरांगेच्या उगमस्थानी अंडी घालतो। त्यानंतर त्याची लहान पिल्लं हजारो मैलांचा प्रवास करत नदीच्या प्रवाहासोबत खाली येतात आणि अटलांटिक महासागरालगतच्या खारट पाण्यामध्ये पोहोचतात। अटलांटिक समुद्रात या माशांना वाढीसाठी उत्तम पोषण मिळतं, त्यामुळे ते 6 फूट लांब आणि 200 पाऊंड म्हणजे अंदाजे 91 किलो वजनाचे होऊ शकतात। यानंतर ते 1 ते 2 वर्षांनी पुन्हा अँडीजच्या पायथ्याशी परत जातात आणि प्रजनन करतात। पण आता मात्र आज हीच अद्भुत जीवन यात्रा गंभीर धोक्यात आली आहे। जलविद्युत धरणं आणि नदीचं विखंडन, ॲमेझॉन नदीवर बांधण्यात आलेल्या धरणांमुळे माशांच्या नैसर्गिक मार्गात अडसर। ब्राझील, पेरू, कोलंबिया आणि बोलिव्हिया देशांमधील वाढती मासेमारी, वाढत्या शहरीकरणामुळे जलप्रदूषणाचा धोका, वाढत्या तापमान आणि पावसाचं बदलतं चक्र, या समस्यांमुळे काही भागात डोराडो माशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। त्यांच्या अधिवासाचं क्षेत्रही कमालीचं घटलंय। डोराडो माशाचा संघर्ष हा मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन अधिक राखण्याची गरज अधोरेखित करतो। योग्य पावलं उचलली तर अजूनही या अद्भुत प्रवासाला वाचवण्याची संधी शिल्लक आहे आणि ही संधी जर स्वीकारली नाही तर निसर्गाच्या न्यायालयामध्ये आपल्याला माफी नसेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।